सगळ्यात महत्त्वाचं या 12 वर्षामध्ये सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्त्वाचं बलस्थान राहिलं। सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले। जेम पोर्टलच्या माध्यमातून खरेदीतला भ्रष्टाचार संपवला। भारत नेटच्या माध्यमातून 2,14,000 ग्रामपंचायतींपर्यंत थेट इंटरनेट कनेक्टिव्हिटी नेली। 13 नवीन एम्स हॉस्पिटल तयार केले। ग्रामीण भागात 6 कोटी लोक हे डिजिटली साक्षर झाले आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये एक गुणात्मक आणि संख्यात्मक बदल करण्याचं काम हे मोदीजींनी केलं। पूर्वी रोड, पोर्ट, एअरपोर्ट, रेल्वे अशी जी पायाभूत सुविधांची क्षेत्र आहेत याच्यामध्ये भारत वर्षाला 2 लाख कोटी रुपये खर्च करायचा, आता वर्षाला 12.2 लाख कोटी खर्च करतो। म्हणजे अनेक पटींनी या ठिकाणी हा खर्च वाढवलेला आहे। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत 8 लाख किलोमीटर रस्ते झाले आहेत, त्यातले 4 लाख किलोमीटर हे केवळ मागच्या 10 वर्षांमध्ये झालेले आहेत। राष्ट्रीय महामार्ग 91,000 किलोमीटरवरनं 1,46,000 किलोमीटर पर्यंत गेले आहेत। आणि आपण जर बघितलं तर पूर्वी एका दिवसाला आपण 11 किलोमीटरचा हायवे तयार करायचो, आता त्याची स्पीड दिवसाला 34 किलोमीटर म्हणजे 3 पटीने प्रतिदिन हायवे करण्याची स्पीड ही आपण वाढवली आहे। रेल्वे ब्रॉडगेज विद्युतीकरण हे आता 99.6% झालं आहे, म्हणजे जवळपास 100% रेल्वे ब्रॉडगेज रेल्वे ही आता इलेक्ट्रिकवर आपण आणलेली आहे। आणि 1337 रेल्वेचे स्टेशन्स अमृत भारत स्टेशन्स म्हणून आज त्याचा कायापालट होतोय किंवा झालेला आहे। 164हून अधिक वंदे भारत एक्सप्रेस परदेशामध्ये किंवा जगाच्या प्रगत देशांमध्ये ज्या प्रकारची ट्रेन पाहायला मिळते ती ट्रेन 100% भारतामध्ये मॅन्युफॅक्चर करून आणि भारतीयांच्या सेवेमध्ये आणण्याचं काम करण्यात आलेलं आहे। देशातलं मेट्रो नेटवर्क हे पूर्वी 5 शहरांमध्ये होतं, आता ते 26 शहरात गेलंय आणि जवळपास 5 पटीने हे मेट्रो नेटवर्क आज देशामध्ये वाढलंय। पूर्वी देशात 74 विमानतळं होते, आता 164 विमानतळं ही देशामध्ये तयार झालेली आहे। त्यामुळे पायाभूत सुविधा क्षेत्रात संख्यात्मक आणि गुणात्मक एक प्रचंड मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय।